नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलेंटाईन डेसाठी लोकरीचा हार्ट आणि रोज फ्लॉवर्सचा गुलदस्ता बनवला आहे. तुम्ही हा गुलदस्ता नक्की बनवा. व्हॅलेंटाईन डेसाठी तुमच्या लव्ह वन्सला देण्यासाठी हा गुलदस्ता तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुलदस्ता बनवण्यासाठी आपण इथे ग्रीन कलरची 4 प्लायची लोकर, रेड कलरच्या बघा आपण ह्या ठिकाणी 2 शेड्स घेतल्यात. ही सुद्धा 4 प्लायची लोकर आहे. त्यानंतर फेवी बॉन्ड, एक आपण स्टिक घेतली आहे, वुडन स्टिक 12 इंचाची आहे ही वुडन स्टिक. त्यानंतर 2.7 mm चा हुक, कात्री, निडल, त्यानंतर कॉटन आणि डेकोरेशनसाठी बघा आपण ह्या ठिकाणी रिबन वापरत आहोत. सुरुवातीला बघा आपण ह्या ठिकाणी हार्ट बनवून घेणार आहोत. त्यासाठी बघा आपण कसं करणार आहोत, जी आपण वुडन स्टिक घेतली आहे 12 इंचाची, त्या वुडन स्टिकच्या एका साईडला फेवी बॉन्ड लावून घ्यायचा. आता ही वुडन स्टिकला आपण ग्रीन कलरच्या लोकरीने रॅप करणार आहोत. अगदी शेवटपर्यंत त्या स्टिकला ग्रीन कलरच्या लोकरीने रॅप करून घ्यायचे. इथे आपण संपूर्ण स्टिकला ग्रीन कलरच्या लोकरीने रॅप करून घेतले. आता शेवटी बघा फेवी बॉन्डने शेवटचे जे टोक आहे ते चिकटवून घ्यायचे. घट्ट बघा ते टोक चिकटवून घ्यायचे. त्यानंतर दोरा कापून टाकायचा. इथे आपली संपूर्ण स्टिक ग्रीन कलरने रॅप करून झाली आहे. आता आपण हार्ट बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी डार्क रेड कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करायचा. इथे बघा आपण स्लिप नॉट केलाय. त्याच्यानंतर बघा 3 चैन्स करायच्या. 1, 2 आणि 3. इथे बघा आपण 3 चैन्स केल्यात. त्याच्यानंतर जी पहिली चैन आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा आपल्याला एक सर्कल भेटेल. आता पहिला राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला एक चैन करायची आणि जे बघा आपण 3 चैन्सचे सर्कल बनवले त्या सर्कलमध्ये बघा आपण 6 सिंगल क्रोशे करणार आहोत. सिंगल क्रोशे कसे करायचे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण 2 सिंगल क्रोशे केले आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिसरा सिंगल क्रोशे करायचा. इथे बघा आपले 3 सिंगल क्रोशे झालेत. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी चौथा सिंगल क्रोशे करायचा. त्यानंतर 5वा सिंगल क्रोशे करायचा आणि त्यानंतर शेवटचा सिंगल क्रोशे म्हणजे 6वा सिंगल क्रोशे करायचा. इथे बघा आपण त्या सर्कलमध्ये 6ही सिंगल क्रोशे करून घेतलेत. आता ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा. जो आपला पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. इथे बघा आपण पहिल्या राऊंडमध्ये 6 सिंगल क्रोशे केलेत. आता दुसरा राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला एक चैन करायची
आणि जो बघा आपला पहिला सिंगल क्रोशे आहे, जे आपले पहिले प्लेस आहे, त्या प्लेसमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे। एकाच ठिकाणी बघा आपण 2 सिंगल क्रोशे करणार आहोत। इथे बघा आपण पहिला सिंगल क्रोशे केला आहे, आता त्याच ठिकाणी दुसरा सिंगल क्रोशे सुद्धा करायचा। त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा 2 सिंगल क्रोशे करायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची। ह्या राऊंडमध्ये बघा आपल्याला 12 सिंगल क्रोशे मिळतील। मागच्या राऊंडमध्ये आपण 6 सिंगल क्रोशे केलेले, आता ह्या राऊंडमध्ये 6ची दुप्पट म्हणजे 12 सिंगल क्रोशे मिळतील। इथे बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये 2-2 सिंगल क्रोशे बनवलेत। असे 12 सिंगल क्रोशे आपण ह्या ठिकाणी बनवलेत। आता ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा। जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा। इथे आपले 2 राऊंड्स कंप्लीट झालेत। आता बघा ज्याप्रमाणे आपण दुसरा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे तिसरा राऊंड सुद्धा बनवून घ्यायचा। इथे आपण ज्याप्रमाणे दुसरा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे तिसरा राऊंड सुद्धा बनवून घेतला आहे। प्रत्येक प्लेसमध्ये बघा आपण 2-2 सिंगल क्रोशे बनवलेत। असे ह्या राऊंडमध्ये आपण 24 सिंगल क्रोशे बनवलेत। आता ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा। जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या तिसऱ्या राऊंडचा शेवट करायचा। आता बघा चौथा राऊंड कसा करायचा। एक चैन करायची आणि जे पहिले प्लेस आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे करायचा। त्याच्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे करायचा। म्हणजे बघा ह्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे करणार आहोत। असे ह्या राऊंडमध्ये आपल्याला 24 सिंगल क्रोशे मिळतील। इथे आपला चौथा राऊंड सुद्धा कंप्लीट झाला आहे। ह्या राऊंडमध्ये बघा आपल्याला 24 सिंगल क्रोशे मिळालेत। प्रत्येक प्लेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे करून घेतलाय। आता बघा ह्या राऊंडचा शेवट कसा करायचा। जो आपला पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या चौथ्या राऊंडचा शेवट करायचा। आता बघा ज्याप्रमाणे आपण चौथा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे पुढचे राऊंड सुद्धा बनवून घ्यायचे। ह्याच्या पुढे बघा आपण 4 राऊंड्स बनवणार आहोत। ज्याप्रमाणे बघा आपण चौथा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे आपण पुढचे 4 राऊंड्स बनवून घेतलेत। असे बघा आपण टोटल 8 राऊंड्स ह्या ठिकाणी बनवलेत। इथे बघा एक कॅप तयार झाली आहे। टोटल बघा 8 राऊंड्सची कॅप तयार ह्या ठिकाणी झाली आहे। अशा प्रकारची कॅप मी ऑलरेडी एक बनवून घेतली आहे। अगदी सेम प्रोसेसने बनवली आहे। आता पुढचा 9वा राऊंड बघा कसा बनवायचा। सुरुवातीला एक चैन करायची आणि जे पहिले प्लेस आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे करायचा। त्याच्यानंतर बघा पुढच्या 11 प्लेसेसमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा। म्हणजे बघा आपण पहिल्या 12 प्लेसेसमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेतोय। इथे बघा आपण पहिल्या 12 प्लेसेसमध्ये एक सिंगल क्रोशे करून घेतलाय। त्याच्यानंतर बघा आपण जी दुसरी कॅप बनवली आहे ती आता आपण ह्या ठिकाणी जॉईन करणार आहोत। आता बघा दुसऱ्या कॅपच्या कोणत्याही एका प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा।
कोणत्याही एका प्लेसमध्ये बघा एक सिंगल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा दुसऱ्या कॅपच्या दुसऱ्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस बघा दुसऱ्या कॅपच्या शेवटपर्यंत रिपीट करायची. दुसऱ्या कॅपमध्ये बघा 24 प्लेसेस आहेत. त्या प्रत्येक प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण दुसऱ्या कॅपच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. दुसऱ्या कॅपमध्ये बघा टोटल 24 प्लेसेस होती. आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. आता बघा आपल्याला दोन्ही कॅप एकमेकांशी जोडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी बघा कसं करायचं, दुसऱ्या कॅपच्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आणि पहिल्या कॅपच्या 12व्या सिंगल क्रोशेमध्ये आपला जो हुक आहे तो घालायचा आणि एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा कसं होईल, आपल्या ज्या दोन्ही कॅप आहेत त्या एकमेकांशी जोडल्या जातील. पुन्हा एकदा बघा आपण कसं केलं आहे, दुसऱ्या कॅपच्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आणि पहिल्या कॅपच्या 12व्या सिंगल क्रोशेमध्ये बघा आपण आपला हुक घातला आहे आणि त्या ठिकाणी आपण एक स्लिप स्टिच केली आहे. त्याने बघा आपल्या दोन्ही कॅप एकमेकांशी जोडल्या गेल्यात. इथे बघा आपल्या दोन्ही कॅप एकमेकांशी जोडल्या गेल्यात. आता बघा कसं करायचं, आपण पहिल्या कॅपमध्ये 12 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलेला. आता उरलेल्या 12 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण शेवटच्या 12ही प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. ह्या राऊंडमध्ये बघा, ह्या 9व्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 48 सिंगल क्रोशे मिळतील. आता ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा, जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. ह्या राऊंडमध्ये बघा आपल्याला 48 सिंगल क्रोशे मिळतील. आता 10वा राऊंड बघा कसा करायचा, सुरुवातीला एक चैन करायची, त्याच्यानंतर जे पहिले प्लेस आहे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे करायचा. त्यानंतर बघा पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा. ह्या राऊंडमध्ये बघा आपल्याला 48 प्लेसेसवर एक एक सिंगल क्रोशे असे 48 सिंगल क्रोशे मिळतील. प्रत्येक प्लेसमध्ये बघा आपण एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत. इथे बघा आपण प्रत्येक प्लेसवर एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. टोटल 48 प्लेसेस होती बघा मागच्या राऊंडमध्ये. त्यातला प्रत्येक प्लेसवर आपण एक एक सिंगल क्रोशे केलाय. असे 48 सिंगल क्रोशे आपल्याला ह्या राऊंडमध्ये मिळालेत. दोन्ही कॅप बघा एकमेकांशी प्रॉपरली जोडल्या गेल्यात. आता ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा, जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा 10व्या राऊंडचा शेवट करायचा. आता बघा ज्याप्रमाणे आपण 10वा राऊंड बनवला आहे त्याचप्रमाणे पुढचे 2 राऊंड्स बनवून घ्यायचे. इथे बघा आपण 11वा आणि 12वा राऊंड सुद्धा बनवून घेतला आहे.
अगदी सेम पद्धतीने आपण बनवून घेतला आहे। प्रत्येक प्लेसमध्ये बघा आपण एक एक सिंगल क्रोशे केला आहे। आपल्याला टोटल 48 सिंगल क्रोशे ह्या ठिकाणी मिळालेत। अगदी सेम प्रोसेसने बघा आपण हे 2 राउंड्स बनवलेत। असे आपण टोटल आतापर्यंत 12 राउंड्स बनवून घेतलेत। आता 13व्या राउंड्सपासून आपण 4-4 प्लेसेस डिक्रीज करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला बघा एक चैन करायची, त्यानंतर पहिल्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा, त्यानंतर बघा पुढच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा। म्हणजे बघा आपण टोटल 11 प्लेसेसमध्ये सुरुवातीच्या बघा 11 प्लेसेसमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत। इथे बघा आपण सुरुवातीच्या 11 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय। त्यानंतर बघा पुढची 2 प्लेसेस स्किप करायची, म्हणजे बघा मिडलची 2 प्लेसेस आपण स्किप केली आहेत आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे केलाय। त्यानंतर बघा पुढच्या 21 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा। म्हणजे बघा टोटल 22 प्लेसेसमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेतोय। इथे बघा ज्या ठिकाणाहून आपण 2 प्लेसेस स्किप केली त्याच्या पुढच्या 22 प्लेसेसमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साइडने पुढची 2 प्लेसेस स्किप करायची, म्हणजे ही सुद्धा बघा दुसऱ्या बाजूची मधली प्लेसेस असतील ती दोन्ही प्लेसेस स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा। त्यानंतर बघा पुढच्या सगळ्या प्लेसेसमध्ये म्हणजे पुढच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची। इथे बघा आपण कसं केलंय, सुरुवातीच्या 11 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आहे, त्यानंतर मधली 2 प्लेसेस स्किप केली आहेत, त्यानंतर पुढच्या 22 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आहे, मधली 2 प्लेसेस स्किप केली आहेत आणि शेवटच्या 11 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आहे। आता बघा सुरुवातीच्या सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा। इथे बघा आपण 13 राऊंड कंप्लीट केलेत। आता 14वा राऊंड बघा कसा करायचा, एक चैन करायची आणि पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे करायचा, त्यानंतर पुढच्या 9 सिंगल क्रोशेमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा। म्हणजे बघा आपण कसं करणार आहोत, सुरुवातीच्या 10 सिंगल क्रोशेमध्ये 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत। आता बघा आपण सुरुवातीच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय। त्यानंतर बघा पुढची 2 प्लेसेस स्किप करायची, म्हणजे मधली 2 प्लेसेस बघा आपण ह्या ठिकाणी स्किप करतोय आणि त्याच्या पुढच्या 20 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा। इथे बघा आपण पहिल्या प्लेसमध्ये सिंगल क्रोशे केला आहे, त्याप्रमाणे पुढच्या प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा। पुढच्या 20 प्लेसेसमध्ये बघा टोटल 20 प्लेसेसमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करणार आहोत। आपण बघा 20 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय। त्याच्यानंतर बघा पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या शेवटच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा। आपण बघा इथे मधली 2 प्लेसेस स्किप करतोय आणि त्याच्या पुढच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा। इथे बघा आपण डिक्रीज करतोय। ह्या 14व्या राऊंडमध्ये बघा आपण कसं केलंय,
सुरुवातीच्या 10 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आहे. त्याच्यानंतर मधली 2 प्लेसेस बघा आपण स्किप केली आहेत. त्याच्या पुढच्या 20 प्लेसेसमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे केला आहे. त्याच्या पुढची पुन्हा 2 प्लेसेस बघा आपण स्किप केली आहेत आणि शेवटच्या 10 प्लेसेसमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे केला आहे. त्यानंतर बघा पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि 14व्या राऊंडचा शेवट करायचा. आता 15वा राऊंड बघा कसा करायचा. एक चैन करायची आणि सुरुवातीच्या 9 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा. इथे बघा आपण प्रत्येक राऊंडमध्ये 4 प्लेसेस स्किप करतोय. इथे बघा आपण पहिल्या 9 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. त्यानंतर बघा पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या 18 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा. आपण बघा प्रत्येक राऊंडमध्ये 4 प्लेसेस स्किप करतोय. इथे बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केलाय. अशा 18 प्लेसेसमध्ये बघा आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. त्यानंतर बघा पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि त्यानंतर बघा शेवटच्या 9 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. ह्या राऊंडमध्ये बघा आपण कसं केलं आहे. सुरुवातीला 9 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केले. त्यानंतर मधली 2 प्लेसेस स्किप केली आहेत. पुढच्या 18 प्लेसेसमध्ये बघा आपण एक एक सिंगल क्रोशे केला आहे. मधली 2 प्लेसेस बघा आपण स्किप केली आहेत आणि शेवटच्या 9 प्लेसेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आहे. त्यानंतर बघा जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. इथे बघा आपले टोटल 15 राऊंड्स कंप्लीट झाले आहेत. टोटल बघा 15 राऊंड्स आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेत. आता बघा ज्या ठिकाणी 15वा राऊंड कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी लाईट रेड कलरची लोकर ॲड करून घ्यायची. आपण बघा जो अर्धा हार्ट बनवला आहे त्यामध्ये कॉटन घालून घ्यायचा. आता बघा ह्या पुढचे 7 राऊंड्स जे आपण बनवणार आहोत ते ह्याप्रमाणेच बनवून घ्यायचे. प्रत्येक राऊंडमध्ये बघा आपण मधल्या 2 प्लेसेस स्किप करणार आहोत. मागून आणि पुढून 2 प्लेसेस बघा आपण स्किप करणार आहोत. असे टोटल बघा आपण 7 राऊंड्स ह्या ठिकाणी बनवून घेणार आहोत. इथे बघा अगदी सेम प्रोसेस वापरून आपण शेवटचे 7 राऊंडसुद्धा बनवून घेतलेत. प्रत्येक राऊंडमध्ये बघा आपण 4 प्लेसेस स्किप केल्यात. ज्याप्रमाणे बघा आपण 13, 14 आणि 15वा राऊंड बनवला आहे. ह्या 3 राऊंड्समध्ये बघा आपण ज्याप्रमाणे 4 प्लेसेस स्किप केल्या आहेत त्याचप्रमाणे बघा आपण पुढचे 7 राऊंडसुद्धा बनवून घेतलेत. अगदी सेम प्रोसेसने आपण हे 7ही राऊंड्स बनवून घेतलेत. आता बघा जी स्टिक आपण रॅप करून घेतलेली ग्रीन कलरने त्याच्या वरच्या साईडने बघा थोडं फेविबॉन्ड लावून घ्यायचा आणि ती स्टिक आपण जो हार्ट बनवला आहे त्याच्या खालच्या साईडने बघा आतमध्ये घालून घ्यायची. त्या हार्टमध्ये बघा ती स्टिक घालून घ्यायची. फेविबॉन्ड लावल्यामुळे बघा ती स्टिक आतमध्ये व्यवस्थित चिकटली जाईल. जेवढी आतपर्यंत जाते तेवढी स्टिक बघा आतल्या साईडने घालून घ्यायची. त्यानंतर बघा दोरा कट करायचा. थोडा जास्ती दोरा ठेवायचा शेवटी
सुई काढून घ्यायची, आपली जी नीडल आहे, आपला जो हुक आहे तो काढून घ्यायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. त्यानंतर बघा जो उरलेला दोरा आहे त्याच्यामध्ये नीडल पुट करायची आणि त्या नीडलने व्यवस्थित शिवून घ्यायचे बघा. म्हणजे जी आपली स्टिक आहे ती व्यवस्थित घट्ट त्या हार्टला बसेल अशा प्रकारे स्टिच करून घ्यायची. इथे बघा आपण व्यवस्थित स्टिच करून घेतलं आहे. त्यानंतर उरलेला धागा कापून टाकायचा. इथे बघा आपला हार्ट पूर्णपणे तयार आहे. त्याला आपण स्टिकसुद्धा लावून घेतली आहे. या ठिकाणी बघा आपण 2 हार्ट बनवून घेतलेत. अगदी सेम प्रोसेसने बघा आपण हे हार्ट बनवलेत. तुम्ही कोणत्याही कलरमध्ये हे हार्ट बनवू शकता. मी बघा इथे पिंक आणि रेड कलरमध्ये हार्ट बनवलेत. त्याच्यानंतर बघा ही रोज फ्लॉवर्स जी आपण आधी बनवून घेतली आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. त्याची लिंक बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. आता ह्या गुलदस्त्यासाठी आपण ही रोजेससुद्धा वापरणार आहोत. दोन्ही रोज फ्लॉवर बघा एकमेकांशी ग्रीन कलरच्या धाग्याने घट्ट बांधून घ्यायची. इथे बघा आपण दोन्ही फ्लॉवर्स एकमेकांशी घट्ट बांधून घेतली आहेत. त्याच्यानंतर बघा आपण जे 2 हार्ट बनवलेत ते सुद्धा एकमेकांशी घट्ट बांधून घ्यायचे. ग्रीन कलरच्या धाग्याने बघा हे दोन्ही हार्ट एकमेकांशी घट्ट बांधून घ्यायचे. इथे बघा आपण दोन्ही हार्ट आणि दोन्ही फ्लॉवर्स एकमेकांशी घट्ट बांधून घेतली आहेत. त्याच्यानंतर बघा ती दोन्ही फ्लॉवर आणि दोन्ही हार्ट एकमेकांशी घट्ट बांधून घ्यायचे. ग्रीन कलरच्या धाग्याने बघा हे 4ही एकमेकांशी घट्ट बांधून घ्यायचे. इथे आपण दोन्ही हार्ट आणि दोन्ही फ्लॉवर्स एकमेकांशी बघा घट्ट बांधून घेतली आहेत. त्याच्यानंतर जो उरलेला धागा आहे तो कात्रीच्या मदतीने कापून टाकायचा. इथे बघा आपले दोन्ही हार्ट आणि दोन्ही फ्लॉवर्स एकमेकांशी घट्ट बांधले गेलेत. तुम्ही हा गुलदस्ता असाही वापरू शकता किंवा मग रिबिनने त्याला डेकोरेटसुद्धा करू शकता. गुलदस्त्याला डेकोरेट करण्यासाठी मी इथे व्हाईट रिबनने बो बनवत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डेकोरेट करू शकता. मी बघा या ठिकाणी व्हाईट कलरच्या रिबिनने एक बो बनवून घेतला आहे. त्याने बघा आपला गुलदस्ता अगदी सुंदर दिसतोय. इथे आपला लोकरीचा हार्ट आणि रोजेसचा गुलदस्ता तयार आहे. यंदाच्या व्हॅलेंटाईनसाठी तुम्ही हा गुलदस्ता नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद.